काय सांगाल? आज प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आली आहे, नेमका उद्देश काय विषय? वंचित बहुजन आघाडी भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक स्वतःच्या ताकदीवर पूर्ण तयारीनिशी ही लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढत आहे आणि या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व वंचित बहुजनांचा आधारस्तंभ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे गोंदिया आणि भंडारा या दोन्ही लोकसभेच्या क्षेत्रामध्ये पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी येणार आहेत। त्याची माहिती मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी या प्रेसच्या माध्यमातून आपल्या गोंदिया भंडाऱ्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आव्हान करणार आहे, कारण याच गोंदिया भंडारा लोकसभेमध्ये 1953-54 मध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकर प्रचंड आजारी असताना बाबासाहेबांना डायबिटीससारखा BP सारखा अत्यंत भयंकर आजारानं बाबासाहेब आंबेडकर ग्रसित होते, तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा गोंदियाची लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आले। बाबासाहेब आंबेडकरांनी ही निवडणूक लढली, कमी मताच्या फरकानं बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झालेला सगळ्या देशाला माहिती आहे। पण या माध्यमातून मी पूर्ण भारतातल्या महाराष्ट्रातल्या खास करून जनतेला आव्हान करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर इतके आजारी असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर लोकसभेच्या निवडणुकांचं महत्त्व समजत होते। बाबासाहेब आंबेडकरांना त्याचं गांभीर्य होतं, म्हणून आपल्या अत्यंत वाईट प्रकृती असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भंडाऱ्याची लोकसभेची निवडणूक लढलेली आहे आणि बाबासाहेबांना इथं कुणी पराजित केलं आहे भंडारा गोंदियातल्या जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे। मला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्यांना ही विनंती करायची आहे की सिरियसनेस ऑफ पॉलिटिक्स आणि सिरियसनेस ऑफ लोकसभा निवडणूक, या लोकसभा निवडणुकीचं गांभीर्य जे बाबासाहेब आंबेडकरांना होतं ते महाराष्ट्रातल्या स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या जनतेला आहे का? 14 एप्रिल येत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अत्यंत थाटामाटात उत्साहात साजरी होणार आहे, आम्हीही करणार आहेत। पण मला वाटतं की खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करायचं असेल तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून चालणार नाही, तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लोकसभेची निवडणूक लढून या देशाला एक आदर्श घालून दिला होता, ते संविधान कितीही चांगलं असलं पण त्याला राबवण्यासाठी मी जर खासदार नसेल, मी जर मेंबर ऑफ पार्लमेंट नसेल तर हे चांगल्यात चांगलं संविधान तुमचं कल्याण करू शकणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेच्या निवडणुकीचं अत्यंत गांभीर्य होतं, म्हणून त्यांची प्रकृती खराब असताना सुद्धा म्हणजे 1956ला त्यांचं महापरिनिर्वाण होतं आणि 1954ला ते लोकसभेची निवडणूक लढतात। हे बाबासाहेबांचं गांभीर्य आणि सिरियसनेस हे आपल्या सगळ्यांना आहे का? लोकसभेच्या निवडणुकीकडं आपण कशा दृष्टीनं पाहतो? लोकसभेच्या निवडणुकांकडं आपण कुठली पिकनिक सारखं किंवा हॉलिडे सारखं, सुट्टीचा दिवस आहे, आता दारू प्यायला मिळेल, आता मटण खायला मिळेल, आता फुकट काहीतरी मिळेल, या मानसिकतेनं महाराष्ट्रातला फार मोठा वर्ग ग्रसित आहे। ही अत्यंत शर्मेची बाब आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या लोकसभेच्या निवडणुकीचं गांभीर्य लक्षात घेऊन आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा एवढ्याच गांभीर्यानं संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक ताकदीनं लढत आहेत आणि त्यासाठी येत्या 12 एप्रिलला दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये गोंदिया येथे आणि 12 एप्रिलच्याच दिवशी 6 ते संध्याकाळी जवळपास 10 पर्यंत वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक आणि पूर्ण ताकदीची या निवडणुकांचे निकाल फिरवणारी एक अत्यंत शक्तिशाली सत्ता परिवर्तन महासभा या दोन्ही जिल्ह्यामध्ये होणार आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संध्याकाळी 6 वाजता 12 एप्रिलला या भंडाऱ्यामध्ये येणार आहेत। मी भंडारा आणि परिसरातल्या तमाम फुले शाहू आंबेडकरवादी, संविधानवादी आणि या देशातल्या राजकारणामध्ये बदल झाला पाहिजे असे परिवर्तनवादी जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार, यांच्या भूमिका
ऐकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या या जाहीर सभेला आपण यावं. या भंडाऱ्यामध्येच विवाह लॉन्स नावाचं ठिकाण आहे जे आपल्या नागपूर रोडला शहापूरच्या अलीकडे जवळपास या इथं आहे. विवाह लॉन्स इथं संध्याकाळी 6 वाजता 12 एप्रिलला बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा आहे. आपण हजारोच्या लाखोच्या संख्येनं पोहोचा आणि या काँग्रेस असेल, भाजप असेल, महाविकास आघाडी असेल, इंडिया गठबंधन असेल, या सगळ्या चोर बदमाश लोकांच्या ज्या जनतेची लूट करणारी धोरणं आहेत याचा सगळ्या पुराव्यांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा नकाब फाडणार आहेत. सगळ्या जनतेनं सत्य समजून घेण्यासाठी वंचितांची, बहुजनांची बाजू काय आहे, का वंचित बहुजन आघाडी या युद्धामध्ये आहे आणि या भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी अत्यंत ताकदीनं निवडणूक लढत आहे. आपल्या सगळ्यांना या सभेचं आमंत्रण देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमचे इंजिनियर संजय केवट साहेब यांना प्रचंड बहुमतानं आपण विजयी करावं. त्यांचं चुनाव चिन्ह आहे ऊस शेतकरी, अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. 19 एप्रिलला सकाळी 7 पासून 5 वाजेपर्यंत ऊस शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण वंचित बहुजन आघाडीची, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वाढवूया आणि संजय केवट साहेब यांना प्रचंड बहुमतानं आपण विजयी करावं. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, खुदाहाफिज. काय सांगाल, प्रेस कॉन्फरन्स ठेवण्याचा या उद्देश काय आहे? सर्वांना नमस्कार. जय भीम. आपल्या भंडारा लोकसभेच्या या होऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये आजचं जे वातावरण आहे आपल्या भंडारा लोकसभेमधलं, हे वंचित बहुजन आघाडीला खूप पोषक आहे. या वातावरणाला अनुरूप आणि येणारी ही आता 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे, त्याच्यानंतर हे वातावरण अधिक मजबूत टिकून राहावं या प्रमुख उद्दिष्टानं आणि सर्व वंचित घटक जे या क्षेत्रामध्ये असंख्य संख्येने आहेत, मग ते मासेमार असोत की मग ते कष्टकरी असा जो वर्ग आहे, या सर्व वर्गाला एकत्रित आणून त्यांना प्रबोधन देण्याच्या माध्यमानं श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर, आपल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अध्यक्ष, यांची प्रमुख जाहीर सभा भंडाऱ्याला दिनांक 12 तारखेला सायंकाळी 6 वाजे विवाह लॉन या जागी संपन्न होत आहे. मी भंडारा लोकसभेतील सर्व जनतेला आवाहन करेल की त्यांनी कृपया या सभेला येऊन आपल्या वंचित बहुजन आघाडीचा उत्साह वाढवावा आणि साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं.